शेतकरी बांधवांनो, शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेती फायदेशीर व्हायला मदत होते। शेतकरी शेतात डाळींचे पीक घेतो, मात्र त्यावर प्रक्रिया केल्यास त्याला बाजारात चांगला भाव मिळतो, हा अनुभव आहेच। हीच बाब लक्षात घेऊन अकोल्यामधल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मिनी डाळ मिल तयार केली आहे। कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना हा पूरक व्यवसाय करता येणार आहे। या डाळ मिल विषयी अधिक माहिती आपण घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन अभियंता डॉक्टर प्रदीप बोरकर। डॉक्टर बोरकर, पीक पाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार डॉक्टर बोरकर, डाळ मिलच्या बाबतीमध्ये आज आपण आम्हाला मार्गदर्शन करणार आहात। डाळ मिलची क्षमता किती आणि उतारा किती मिळतो, साधारणतः माल किती वापरावा लागतो, त्याला उतारा किती मिळतो, काय मार्गदर्शन कराल शेतकरी बांधवांना? 3 HP वर चालणारी ही डाळ मिल जी आहे आमची खूप प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये याची क्षमता आहे 100 ते 125 किलो प्रति तास तुरीसाठी आणि 125 ते 150 किलो प्रति तास साधारणतः मूग, उडीद आणि हरभऱ्यासाठी आणि इतर कडधान्यांसाठी। आणि याचा उतारा आहे तुरीसाठी 72 ते 75% आणि मूग उडीद साठी 78 ते 80%। हा उतारा सुद्धा वाढू शकतो, कमी होऊ शकतो, त्याच्या रॉ मटेरियलच्या प्रतीवर हा उतारा अवलंबून आहे। म्हणजे कशी प्रतवारी डाळीची आहे त्यानुसार शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होऊ शकते, तिची किंमत किती आहे, सरकारी अनुदान काही आहे का, काय सांगाल? ही डाळ मिलची किंमत साधारणतः 85,000 आहे आणि विद्यापीठाने जे अधिकृत निर्मात्यांशी सामंजस्य करार केलेले आहेत त्यांच्याकडे ती उपलब्ध होऊ शकेल, ज्यामध्ये श्रीराम असोसिएट्स MIDC अकोला, मादुर्गा प्लास्टिक प्रोडक्ट्स MIDC अकोला, जलाराम इंजिनिअरिंग वर्क्स MIDC अकोला, त्यानंतर एक औरंगाबादमध्ये पण आहे आणि एक अंबाला कॅन्टमध्ये जे प्रसिद्ध ॲग्रोसॉ आहेत ते सुद्धा आमचे अधिकृत निर्माते आहेत। आणि सबसिडीविषयी जे आपण विचारलं, तर शासनाच्या विविध योजना ज्या आहेत, ज्यामध्ये कृषी विभागाच्या योजना आहेत, आत्माच्या आहेत, त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या आहेत, MIDCच्या आहेत, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रमाणात ह्या सबसिडीज आपल्याला उपलब्ध होऊ शकतील। आणि याबद्दल काही तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असेल तर त्यांनी संशोधन अभियंता कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संपर्क साधावा। फोन नंबर आपल्याला सांगतोय 0724 22 58 266। डॉक्टर साहेब, या डाळ मिलला देखभाली करता काय खर्च येतो, मेंटेनन्स कसा करायचा? ही डाळ मिल आपण ज्या उपलब्ध आहेत भारतामध्ये त्या वस्तू वापरूनच, ते पार्ट्स वापरूनच बनवलेली असल्यामुळे याला दुरुस्ती आणि देखभालीचा विशेष असा खर्चच नाही आहे। मुळातच याला अत्यल्प खर्च येतो आणि याला जर काही कुठला बेल्ट आपला घासून गेला तर आपल्याला तो बदलण्यासाठी उपलब्ध मिळतो। पुली आपली काही कुठे प्रॉब्लेम आला, तसं तर येतच नाही, पण आलाच तर आपल्याला रेडी उपलब्ध कधी पण मिळू शकते। रोलर जो आहे तो 2 ते 2,500 क्विंटल त्याचं प्रोसेसिंग झाल्यानंतर रोलर आपल्याला त्याच्यावरती पुन्हा एमरी चढवावी लागते, त्याची सुद्धा व्यवस्था MIDC मध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामुळे देखभालीचा खर्च हा अत्यंत कमी आहे। शेतकरी बंधूंनो, आपण डाळ मिलबद्दल बोलतोय। शेतकऱ्यांच्या करता जोडधंदा म्हणून ही डाळ मिल अत्यंत उपयोगी आहे। डॉक्टर बोरकर आपल्याबरोबर आहे। डॉक्टर बोरकर, काय फायदा आहे या डाळ मिलीचा, कशी शेतकऱ्यांना ही फायदेशीर डाळ मिल? ही डाळ मिल अत्यंत उपयुक्त आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी। एक तर जागतिक कडधान्याच्या उत्पादनाच्या 75% कडधान्य आपल्या भारतात पिकते आणि त्यातही 50% समप्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होते। आपल्याकडे भरपूर कडधान्य आहे आणि आपण रोजच ते कंझ्युम करतो, खातो, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना डाळ मिल हे अत्यंत उपयुक्त असा व्यवसाय आहे। याच्यामध्ये तुम्हाला जे प्रक्रियेचा खर्च जो आहे तो अत्यल्प आहे। 3 रुपये किलोपेक्षा जास्त खर्च याला येत नाही आणि आपल्याला माहिती आहे की डाळ काय भाव आहे, आज कच्चा माल काय भाव मिळतो। आता सध्याही समजा आपण विचार केला तर 40 ते 50 रुपये कच्च्या मालाचा भाव आहे आणि 80 ते 100 रुपये डाळीचा भाव आहे। एवढा पैसा या प्रक्रियेला लागत नाही। 3 रुपये किलोपेक्षा जास्त याला प्रक्रियेला खर्च लागत नाही। यावरून याच्या वरतून प्रॉफिट किती असेल, नफा किती मिळत असेल याचा अंदाज आपण करू शकता। आज ताळ्यात आमच्या 800 ते 1000 डाळ मिल आमचे शेतकरी वापरत आहेत आणि त्यांची परिस्थिती ही डाळ मिल लावण्यापूर्वीच्या पेक्षा फार सुधारलेली आहे। अतिशय कमी खर्चामध्ये सुरू करता येणारा हा एक चांगला गृहोद्योग आहे, याचा आपण फायदा घ्यावा।
खरं आपण हे फायदे तर सांगितलेच, पण पुन्हा एकदा मी आपल्याला अशाच अनुषंगाच्या उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न विचारतो. ही मिनी डाळ मिल निर्मिती करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? खेड्यात निर्माण होणारे कडधान्य हे खेड्यातच प्रक्रियित झाले पाहिजे, जेणेकरून वाहतुकीचा आणि त्याच्यावरच्या इतर प्रॉफिट्स जे आहेत शहरामध्ये असलेल्या दाल मिलमध्ये न जाता जर ती खेड्यातच प्रक्रियित झाली तर त्याचा सगळा फायदा हा आमच्या शेतकऱ्यांना मिळेल आणि पर्यायाने आमच्या ग्राहकांना मिळेल, जे 60-70% खेड्यामध्ये राहतात, आणि सोबत रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. या उद्देशानं या दाल मिलची निर्मिती करण्यात आली. डॉक्टर बोरकर, आपले मनपूर्वक आभार. खरं तर अशाच संशोधनांची आणि निर्मितीची गरज शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याकरता आहे. नक्कीच ही मिनी डाळ मिल शेतकऱ्यासाठी आर्थिक फायदा देणारी ठरेल. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पीक पाणीमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.